नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र तिसरे सूत्र भगवान परशुराम आणि आजचं पुस्तक डॉक्टर भारती सुदामे लिखित भृगुनंदन. भगवान परशुरामांची यशोगाथा असं उपशीर्षक असलेली भृगुनंदन ही डॉक्टर भारती सुदामे लिखित विजय प्रकाशन नागपूर यांनी प्रकाशित केलेली 688 पानांची आणि 700 रुपये किमतीची कादंबरी भृगुनंदन. भृगुनंदन या पुस्तकाची पहिली आवृत्ती नागपूरच्या विजय प्रकाशननं 9 जुलै 2017 या दिवशी प्रसिद्ध केली. त्याची दुसरी आवृत्ती 24 जुलै 2017 म्हणजे अक्षरशः अवघ्या 15 दिवसात प्रसिद्ध झाली. त्याची तिसरी आवृत्ती 15 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध झाली आणि ही तिसरी आवृत्ती आत्ता माझ्या हातात किंवा माझ्याजवळ उपलब्ध आहे. भृगुनंदन डॉक्टर भारती सुदामे ही मी आत्ताच म्हटलं तसं जवळजवळ 688 पानांची कादंबरी आणि त्यामुळे त्यातल्या कथानकामध्ये मी जाईन अशातला भाग नाही. डॉक्टर भारती सुदामे यांच्या भृगुनंदन या कादंबरीचा संदर्भ तसाही एका अर्थानं ग्रंथसूक्त या माझ्या सध्या सुरू असलेल्या मालिकेच्या भगवान परशुराम हेच सूत्र धरून करत असलेल्या गेल्या काही दिवसांच्या व्हिडिओमध्ये एकदा आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये बोलताना मी असं म्हटलं होतं की भृगुनंदन या कादंबरीमध्ये डॉक्टर भारती सुदामे यांनी असं म्हटलंय की भगवान परशुराम यांचं वर्णन आपण चिरंजीव असं करतो. आपल्या संस्कृतीमध्ये एकंदरीतच 7 महापुरुषांना चिरंजीव असं म्हटलंय. पण चिरंजीव याचा अर्थ आपण बोलीभाषेत घेतो तसा अमर असा नाही. चिरंजीव ह्याचा अर्थ ज्याचा जन्माचे नेमके तपशील माहिती नाहीत, ज्यांच्या मृत्यूचे नेमके तपशील माहिती नाहीत, पण जो काही एक काळ डोळ्यासमोर ठेवला जातो त्याच्यामध्ये जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये प्रचंड मोठं तफावत असते. याचा अर्थ पर्यायानं ही व्यक्ती फार मोठं दीर्घायुष्य जगते, अशानं चिरंजीव असं म्हटलं जातं. परशुरामांच्या बाबतीत हा संदर्भ नक्कीच आहे आणि त्यामुळेच कालच्या जसं वैदिक या राजीव पुरुषोत्तम पटेल यांच्या कादंबरीविषयी मी म्हटलं तसं भारती सुदामे यांच्या भृगुनंदन विषयीही म्हटलं जाईल की भृगुनंदन ही कादंबरी अशी आहे की भगवान परशुराम हे व्यक्तिगत किंवा हे केंद्रीभूत व्यक्तिमत्व मानून जी पुस्तकं मराठीमध्ये लिहिली गेली त्यातलं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक म्हणजे डॉक्टर भारती सुदामे लिखित भृगुनंदन हे पुस्तक. परशुराम या ग्रंथसूक्त मधल्या मालिकेमध्ये जसं रामधारी सिंह दिनकर यांचे 2 कविता संग्रह आपण घेतले, परशुराम की प्रतीक्षा आणि रश्मिरथी, त्याच्यामध्ये परशुराम की प्रतीक्षा याच्यामध्ये परशुराम हेच केंद्रीभूत व्यक्तिमत्व होतं. रश्मिरथी ही हा कविता संग्रह प्रामुख्यानं अंगराज कर्णांविषयी असला तरी त्याचा संपूर्ण दुसरा सर्ग हे अंगराज कर्ण आणि परशुराम असा आहे. त्याच्यानंतर सुधाकर शुक्ल यांची 2 पुस्तकं आपण घेतली, महाभारतकालीन आणि इतर. त्याच्यामुळे एकदा भार्गवराम आणि एकदा परशुराम अशा पद्धतीनं सुधाकर शुक्लांच्या 2 पुस्तकांचा विचार केला. आज याच मालिकेच्या पुढच्या भागामध्ये भृगुनंदन या पुस्तकाचा आपण विचार करणार आहोत. पण भारती सुदामे यांचं युगपुरुष परशुराम अशाही नावाचं दुसरं पुस्तक आहे. याचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. भृगुनंदन या पुस्तकाची सुरुवातच करताना भारती सुदामे आपल्या पुस्तकामध्ये असं म्हणतात की समग्र ऐश्वर्य म्हणजेच समग्र विश्वावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता, पराक्रम, यशस्वी, ज्ञान आणि वैराग्य या 6 भागांनी म्हणजे लक्षणांनी युक्त अशा व्यक्तीला भगवान असं संबोधलं जातं. आपण परशुरामांना भगवान परशुराम असं म्हणतो, त्याचं हे वर्णन आहे. समग्र विश्वावरती नियंत्रण ठेवण्याची क्षमता, पराक्रम, यशस्वी, ज्ञान आणि वैराग्य या 6 लक्षणांनी युक्त तो भग म्हणजेच भगवान. आणि मग त्याचं वर्णन दुसऱ्या एका श्लोकामध्ये सुरुवातीलाच असं करतात, ज्याचा आपण रामधारी सिंह दिनकरांच्या कविता संग्रहाच्या वेळेलाही विचार केला होता की ज्याच्या मुखामध्ये 4 वेद आहेत आणि पाठीवर धनुष्यबाण आहे, ज्याच्या ठिकाणी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र झालाय आणि अशी व्यक्ती आपल्या शत्रूचा नाश हे शाप देऊनही करू शकते आणि युद्ध करूनही करू शकते. शापादपि शरदपि असं व्यक्तिमत्व म्हणजे भगवान परशुराम. हे 2 श्लोक या कादंबरीच्या पहिल्या 2 पानांवरती आल्यानंतरच
एकंदरीतच परशुरामाचं नेमकं कोणतं रूप या कादंबरीला अभिप्रेत आहे किंवा कोणत्या गुणांचा समुच्चय या कादंबरीतनं प्रतिबिंबित केला जातो हे चित्र लक्षात येतं. काल जसं मी वैदिक विषयी बोलताना म्हणलं तसंच हे मुळात कादंबरी आहे. त्याच्यामध्ये या ना त्या स्वरूपामधलं साहित्यिक स्वातंत्र्य आहे आणि विशेषतः ते शब्दशैलीबद्दल अत्यंत सुंदर आहे. शब्दशैली हे भारती सुदाम यांच्या लेखन शैलीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपण प्राध्यापक वसंत कानेटकरांविषयी म्हणतो की खटकेबाज संवाद हे त्यांच्या नाटकाचं गणित आहे आणि नाट्यतंत्रावरती घट्ट पकड असलेला मराठी नाटककार म्हणजे प्राध्यापक वसंत कानेटकर, तसंच खटकेबाज संवाद, प्रवाही कथानक आणि त्याही पेक्षा सुद्धा वि स खांडेकरांच्या पंक्तीत शोभेल अशा पद्धतीची शब्दरचना असलेला आजच्या आघाडीच्या कादंबरीकार म्हणजे डॉक्टर भारती सुदामे असं म्हटलं तरी जरा सुद्धा वावगं ठरणार नाही. डॉक्टर भारती सुदामे या कादंबरीतल्या विविध प्रसंगांच्या माध्यमातनं ज्या परशुरामांचं वर्णन करतात ते काही मुद्दे कालच्या सारखे थोडक्यात सांगतो. विष्णूचा 6वा अवतार म्हणजे परशुराम, शिक्षणाबद्दल तळमळ म्हणजे परशुराम, अध्ययनाची चिकाटी म्हणजे परशुराम, स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले प्रयत्न म्हणजे परशुराम, नाग आणि कोळी समाजाचं केलेलं वर्णउन्नयन म्हणजे परशुराम, गोकर्ण पासून केरळ पर्यंत नवभूमीची निर्मिती आणि स्थापना म्हणजे परशुराम, द्रोणाचार्यांना धनुर्विद्या देत क्षत्रिय धर्माचा प्रसार आणि त्रिपुर सुंदरीची उपासना ही अध्यात्मविद्या हरितायन ऋषींना देऊन ब्राह्मधर्माचा प्रसार, शक्ती आणि बुद्धी दोन्हीचा प्रसार म्हणजे परशुराम. आपण बोलतो म्हणजे काय करतो असा प्रश्न स्वतःला आणि त्या निमित्तानं समाजाला विचारणारा माणूस म्हणजे परशुराम. म्हणजे ऐकणाऱ्याला स्वारस्य आहे तोपर्यंतच बोलणाऱ्यानं बोलावं आणि त्याला स्वारस्य टिकून आहे की नाही याची अधनमधनं बोलताना पडताळणी करत जावी असा संदेश समाजाला खरं म्हणजे माझ्यासारख्या भांडकुदळ वक्त्यांना देणारा, सल्ला देणारा, आदेश देणारा नायक म्हणजे परशुराम. गुणकर्मानुसारी वर्णव्यवस्था म्हणजे परशुराम, शांतपणे कार्य करणारा, अबोलपणे साह्य करणारा आणि दृढपणे निर्णय घेणारा म्हणजे परशुराम, सामर्थ्य, पराक्रम आणि क्रोध या तिन्ही गोष्टी बलवत्तर असणारा योद्धा म्हणजे परशुराम. त्याच वेळेला मातृभक्त, ज्ञानी आणि निस्वार्थ पुरुष म्हणजे परशुराम. भृगुनंदन, भार्गवराम आणि परशुराम अशी ज्याची 3 नावं आहेत आणि ही तिन्ही नावं साध्य आणि सिद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे परशुराम. भार्गव कुलाचा वारसा, वंश आणि वसा म्हणजे भगवान परशुराम. पराक्रमी, गुणवान आणि क्षात्र धर्मांनी युक्त असा उत्तराधिकारी म्हणजे परशुराम. समाज व्यवस्था, शासन व्यवस्था आणि धर्मव्यवस्था यांचा विचार एकत्रितपणे करणारा योद्धा म्हणजे भगवान परशुराम. धारदार वाणी, तेजस्वी शब्द आणि स्वयंभू विचार म्हणजे भगवान परशुराम. अशा नानाविध रूपामध्ये या कादंबरीमध्ये भारती सुदामे भृगुनंदनच्या निमित्तानं परशुरामाचं वर्णन आपल्या डोळ्यासमोर करतात. यातल्या काही प्रसंगाचा त्रोटक उल्लेख करून भगवान परशुरामांवरील डॉक्टर भारती सुदामे लिखित भृगुनंदन या पुस्तकाच्या व्हिडिओबद्दलचा समारोप करण्याकडे मला जास्त कल आहे. याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये वर्णन करत असताना, कारण मुळातच भगवान परशुरामांच्या आयुष्यात घडलेले हे प्रसंग आणि त्याची या पुस्तकातली मांडणी या दोन्ही गोष्टी मनामध्ये जाग्या असताना त्याचे संदर्भ कळत न कळत आपण आपल्या अलीकडच्या काळातल्या घटनांशी लावू शकतो. हेच मुळात भगवान परशुरामांच्या आयुष्याचं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे डॉक्टर भारती सुदामे यांच्या या कादंबरीचं महत्वाचं वैशिष्ट्य किंवा यश आहे असं म्हणावं लागेल. कारण कादंबरी कितीही काल्पनिक असली तरी सुद्धा त्याला त्यावेळची आणि आत्ताची अशी परिस्थिती कुठेतरी पार्श्वभूमी म्हणून काम करते आणि तशी पार्श्वभूमी लेखक किंवा लेखिकेला अभिप्रेत नसली तरी वाचकाच्या मनामध्ये तर ती जागृत होत असेल तर ते जितकं साहित्यिकाचं यश असतं तितकंच त्या कथानायकाच्या आयुष्याची यशस्वीता असते हे लक्षात घेतलं पाहिजे. असाच या कादंबरीतले काही प्रसंग आता या व्हिडिओमध्ये घेण्याचा माझा विचार आहे. या कादंबरीच्या एका प्रसंगामध्ये
डॉक्टर भारती सुदामे भृगुनंदन या कादंबरीचं वर्णन कथडे येत असताना असं म्हणतात की हैयानी भार्गवांना आणि त्यांना साह्य करणाऱ्यांना यमसदनी पाठवायला सुरुवात केली. हय हय या जमातीनं भगवान परशुरामांच्या काळामध्ये एकंदरीतच आपल्या धर्मापुढे, राष्ट्रापुढे, समाजापुढे खूप मोठ्या प्रमाणावरती संकट निर्माण केलं होतं. यांची रणनीती नेमकी कशी होती? तर हयहयांनी प्रथम भृगुवंशीय पुरुषांची कत्तल केली, नंतर बालकांचा संहार केला आणि शेवटी स्त्रियांचे गर्भही नष्ट केले. आधी पुरुषांचा संहार, मग बालकांचा संहार आणि मग गर्भवती स्त्रियांच्या गर्भांचा संहार, याला हैहय संस्कृती असं म्हणतात. हा प्रसंग मी वाचला तेव्हा सहज मनामध्ये आलं की जे आपण नेहमी म्हणतो की इतिहासामध्ये पुनरावृत्ती होते, किंवा मला जसं नेहमीच वाटतं की जॉर्ज बेनॉर्ड शॉचं एक वाक्य आपल्याला पाठ असतं की हिस्ट्री नॉट ओनली रिपीट्स इट राईम्स. पण आज 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला राहून राहून वाटतं की जॉर्ज बेनॉर्ड शॉच्या संपूर्ण वाक्याचा हा पूर्वार्ध असावा. हे संपूर्ण वाक्य खरं म्हणजे असं असावं की हिस्ट्री नॉट ओनली इट रिपीट्स बट इट राईम्स. ॲट द सेम टाइम हिस्ट्री नेव्हर सेज गुड बाय, इट ओनली सेज लेट अस मीट अगेन व्हेन टाइम परमिट्स. कारण हैह्यानी जसं वंशातल्या पुरुषांचा संहार केला, मग बालकांचा संहार केला आणि मग गर्भांचा संहार केला, अगदी बरोबर असंच महाभारताच्या उत्तर कालामध्ये अश्वत्थाम्यांनी पांडवांच्या वीरांबद्दल केलं होतं का? अगदी अलीकडच्या काळामध्ये काश्मीरमध्ये हिंदू पंडितांच्या बाबतीत अशाच पद्धतीची गणितं झाली का? अगदी आत्ता कलम 370 रद्द झाल्यानंतर सुद्धा एकाच गावातल्या 2 घरातल्या 9 पुरुषांची एकाच संध्याकाळी केवळ त्या घरातले 4 तरुण मुलगे भारतीय लष्करात समाविष्ट होतात म्हणून हत्या होते. आणि यातनं एका वेगळ्याच संदर्भामध्ये आज काश्मीरमध्ये स्त्रीसत्ताक परिस्थिती उपलब्ध होते. मग ही काश्मीरमधली परिस्थिती, ती अश्वत्थामाच्या कृत्यानंतरची महाभारतकालीन परिस्थिती आणि हैहय यांनी भृगूला दिलेल्या संहाराची परिस्थिती, यामधलं साम्य आहे का? या कादंबरीमध्ये लेखिकेला जरूर ती फक्त हैहयकालीन संस्कृती असेल, पण विकृतीची ही एक परंपरा असते आणि म्हणून संस्कृती टिकवावी लागते. हे परशुरामांच्या निमित्तानं ही कादंबरी आपल्याला सांगू इच्छिते का? याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. असाच या कादंबरीतला अजून एक प्रसंग म्हणजे की या कादंबरीमध्ये असं म्हटलंय की शिक्षण ही मानवाची आणि मानवी समाजाची मूलभूत आवश्यकता आहे. त्यातल्या एका प्रसंगामध्ये, चर्चेच्या ओघामध्ये ही लेखिका असं म्हणून जाते की शिक्षण ही मानवाची किंवा मानवी समाजाची मूलभूत आवश्यकता आहे. योग्य वयात योग्य शिक्षण हे दिलंच गेलं पाहिजे. ते जर दिलं गेलं तर कितीतरी सामाजिक प्रश्न नंतरच्या काळामध्ये उद्भवणारच नाहीत. त्यामुळे सर्वच व्यक्तींना शिक्षण द्यावं. पण जर अशी परिस्थिती निर्माण झाली नाही, किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली की एकाच वेळेला समाजातल्या सगळ्याच घटकांना शिक्षण देता येत नसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा पुरुषांना बाजूला सारून प्रथम स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, अशा पद्धतीची शिक्षण संस्कृती भगवान परशुरामांना अभिप्रेत होती. आणि एकदा परिस्थिती स्थिर झाली, योग्य झाली की स्त्रियांच्या बरोबरीने पुन्हा शिक्षणाची संधी ही पुरुषांना दिली जावी, अशा पद्धतीची भगवान परशुराम प्रणीत अशी शिक्षण नीती आहे. हा प्रसंग ज्या वेळेला इथं वाचला त्यावेळेला माझ्या विद्यार्थी दशेमध्ये काही काळ मी 3 वर्ष आपल्या महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांचा इंच पायी फिरून दुष्काळी कामांचा सर्वे केला होता की जिथे रोजगार हमी योजनांची कामं सुरू होती. त्याच्यावरती संबंधित, त्याच्यावरती आधारित असं काही मी एक टिपण केलं होतं. आणि तत्कालीन राज्यकर्ते, राजकारणी किंवा राजकीय नेते वि.स. पाघे आणि बाळासाहेब भारदे हे या रोजगार हमी योजनेचे जनक आहेत. त्यांना हे टिपण पडलं आणि त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी एका सांगितलेल्या तत्वाची मला आठवण झाली. कारण रोजगार हमी योजना त्यातली 70च्या दशकातली महाराष्ट्र राज्यानं सुरू केलेली अशी होती की ज्याच्यामध्ये आपल्या घरापासून जवळच रोजगार असला पाहिजे हे तत्व पहिल्यांदा सुरू झालं. आठवडी पगार दिला पाहिजे हे तत्व पहिल्यांदा सुरू झालं. एकाच घरातल्या स्त्रियांना आणि पुरुषांना एकाच जागी कामाला ठेवलं पाहिजे, म्हणजे ते नेण्या आणण्याच्या दृष्टीने आणि बालकांच्या दृष्टीनं सोयीचं जातं, असं सांगितलं गेलं. आणि त्याच्यामध्ये वि.स. पाग्यांचं एक तत्व होतं. ते म्हणले की काही खरं म्हणजे पगार हा पैशात दिला पाहिजे,
पण जर काही कारणाने त्या आठवड्याचा पगार पैशामध्ये मोजक्या स्वरूपात द्यायचा असेल तर पैशाच्या स्वरूपातला पगार हा स्त्रीच्या हातात द्यावा आणि धान्याच्या स्वरूपातला पगार हा पुरुषाच्या हातात द्यावा. कारण पुरुषाच्या हाती धान्य गेलं तर ते विनासायास घरी जातं, स्त्रीच्या हातात पैसे जे गेले तर ते विनासायास घरी जातात. पण ह्याची जर अदलाबदल झाली तर या मार्गाला वेगवेगळ्या वाटा फुटतात. मग त्यावेळेला परशुरामांनी सांगितलेलं शिक्षणाचं तत्व आणि नंतर महाराष्ट्रानं 1970च्या दशकामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मांडलेलं तत्व, या गोष्टींचा एकत्र विचार म्हणजे हे पुस्तक आहे का? आणि एवढ्या करता या कादंबरीमध्ये भगवान परशुरामांचं वर्णन डॉक्टर भारती सुदामे कोणत्या पद्धतीनं करतात याचं वर्णन करताना मी असं म्हणलं, शासन व्यवस्था, धर्मव्यवस्था आणि समाज व्यवस्था याचा एकत्रित विचार करणारा तत्कालीन योद्धा ऋषी म्हणजे भगवान परशुराम. आणि अगदी बरोबर अशाच स्वरूपामध्ये आपल्या भृगुनंदन या जवळजवळ 800 पानी कादंबरीमध्ये डॉक्टर भारती सुदामे परशुराम वाचकांसमोर सादर करतात. त्यात सादर म्हणताना केवळ प्रेझेंटेशन असा शब्द मला अभिप्रेत नाही, आदरासहित सत्कृत्यांची केलेलं स्मरण अशा अर्थानं मी सादर म्हणलं. आणि बरोबर हाच लय, स्वर, ताल आणि आशय सांभाळणारी डॉक्टर भारती सुदामे यांची कादंबरी भृगुनंदन. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.